ज्ञानेश्वरी अध्याय 5 श्लोक क्रमांक 11. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ते संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. देखे बुद्धीची भाषणे निजे मनाचा अंकुरू नुदैजे. ऐसा व्यापार तो बोलिजे शरीरुगा. हेची मराठे परियसी तरी बालकाची चेष्टा जैसी. योगिये कर्मे करीते तैसी केवळा तनु. मग पंचभौतिक संचले जेव्हा शरीर असे निदेले. तेथे मन चिराटे एकले स्वप्नी जेवी. नवला ऐके धनुर्धरा कैसा वासनेचा संसारा. देहा हो नेदी उजगरा परी सुख दुःखे भोगे. इंद्रियांच्या गावी निजे ऐसा व्यापार जो निपजे. तो केवळो गा म्हणजे मानसाचा. योगी तेही करीती परी कर्मे न बंधिजते. जे सोडली आहे संगती अहंभावाची. आता झालिया भ्रमहत जैसे पिशाचाचे चित्त. मग इंद्रियांचे चेष्टित विकळत दिसे. आता झालिया भ्रमहत जैसे पिशाचाचे चित्त. मग इंद्रियांचे चेष्टित विकळ दिसे. स्वरूप तरी देखे आळविले ऐके. शब्द बोली मुखे परिज्ञान नाही. हे असो काजे विन जे जे काही करणे. ते केवळ कर्म जाण इंद्रियाचे. मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निवृत्ते. ओळखे अर्जुना ते म्हणे श्रीहरी. ते बुद्धी धुरे करून कर्म करीते चित्त देऊन. परिते कर्मापासून मुक्त दिसते. जे बुद्धीचे ठाऊन देही अहंकाराची सीच नाही. म्हणून कर्म करिता पायी चोखाळले. आगा करते नवीन कर्म तेची ते नैष्कर्म. हे जाणते सुवर्म गुरुगम्य जे. आता शरीर साताचे भरते सांडते आहे पात्राते. जे बोलणे बोला परवते बोलवले. एत इंद्रियांचा पांगू जया फिटला आहे चांगू. तयासीच अति लागू परिसावया. हा असो अतिप्रसंगू न सांडे पा कथा लागू. होईल श्लोक संगती भंगू म्हणून या. जे मना आकळिता कुवाडे घागुशिता बुद्धीशी नातुडे. ते दैवाचे निसुरवाडे सांगवले तूज. जे शब्दातीत स्वभावे ते बोलीची जरी पावे. तरी आणिके काय करावे कथा सांगे. हा आरती विशेष श्रोतयांचा जाणो दासु निवृत्तीचा. म्हणे संवाद दोघांचा परिसोनी परिसा. मग कृष्ण म्हणे पार्था ते आता प्राप्ताचे चिन्ह पुरते. सांगेन तुझ निरुते चित्त देई. युक्त कर्म फलम त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम. अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते. तरी योगे अथिला जो कर्मफळासी विटला. तो घर रिगोनी वरिला शांती जगी. एरु कर्मबंधे किरीटी अभिलाषाची गाठी. कळासला कुंटी फळभोगाच्या. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखम वसे. नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कार्यन. जैसा फळाची हवे तैसे कर्म करी आगवे. मग न किजेची येणे भावे उपेक्षे जो. तो जयाकडे वास पाहे तेवती सुखाची सृष्टी होय. तो म्हणे ते तर आहे महाबोधू. नवद्वारे देही तो असतूच परी नाही. करी तूच न करे काही फळ त्यागी. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु. न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू. परी तो चिरची विस्तारू त्रिभुवनाचा. आणि करतायसे मणिपे तरी कवणे कर्मी न शिंपे. जे हात पाव न लिंपे उदास वृत्तीचा. योग निद्रा तरी न मोडे अकर्तेपणा सळू न घडे. परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले. जगाच्या जीवी आहे परी कवनाचा कही नोहे. जगची हे होय जाय तो शुद्धीहीने. नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभू. ज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ते जंतवा. पाप पुण्य असेसे पासीच असतू न देखे. आणि साक्षी हो न ठाके येरी गोष्टी कायसी. तो सृजी पाळी संहारी
ऐसे बोलती जे चराचरी ते अज्ञान गा अवधारी पंडुकुमारा ज्ञानेन तु तज्ज्ञानम् येषां नाशीतमात्मनः तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परं ते अज्ञान जय समूळ तुटे ते भ्रांतीचे मसैरे फिटे मग अकृतृत्व प्रगटे मजेश्वराचे एक ऐश्वरू एक करता ऐसे मानले जरी चित्ता आणि तोची मी हे स्वभावता आधीचे आहे ऐसे निविवेके उदो चित्ते तयासी भेदू कैचा त्रिजगती देखे आपुलिया प्रतिती जगची मुक्त जैसी पूर्व दिशेच्या रावळी उदया येताच सूर्य दिवाळी की एरी ही दिशा येतीची काळी काळीमा नाही तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठस्तत्परायण गच्छन्ति पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषा बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी अपना अपन ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अरनिशी ऐसे व्यापक ज्ञान भले जयांचे हृदया घेऊशित आले तयांची समता दृष्टी बोले विशेष काय एक आपण पेची जैसे ते देखती विश्व तैसे हे बोलणे कायसे नवल येत परी दैव जैसे कौतिके काहीच दैन्य न देखे का विवेको हा नोळके भ्रांती ते जेवी ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्य न देखे स्वप्नी अमृत नायके कानी मृत्यू कथा हे असो संतापु कैसा चंद्रो न स्मरे जैसा भूती भेदुनी नती तैसा ज्ञानी येते विद्या विनय संपन्ने ब्रह्मणे गवी हस्तिनी सुनिचैव स्वपाके च पंडिता समदर्शना मग हा मशकु हा गजू की स्वपचो हा द्विजू पैल इतरु हा आत्मजू हे उरेल के ना तरी हे धेनु हे श्वान एक गुरु एक हीन हे असो कैचे स्वप्न जागतया येत भेदू तरी की देखावा जरी अहम भावे उरला हुवावा तो आधीच नाही अगवा आता विषमुखाई इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मना निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थिता मनोने सर्वत्र सदा समजे आपणचे उदय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे जिही विषय संगुण सांडिता इंद्रिया तेन दंडिता परिभोगिले निसंगता कामने वीन जी लोकांचे न्याधारे लौकिकेची व्यापारे परिसांडले निदसुरे लौकिक हे जैसा जना माझी खेचरू असतची जना नवे गोचरू तैसा शरीर परी संसारू खे नोळखे तया ते हे असो पवनाचे निमेळे जैसे जळीच जळ लोळे ते अनिके म्हणती वेगळे कल्लोळ हे तैसे नाम रूप तयाचे एरवी ब्रह्मचितो साचे मन साम्य आले जयाचे सर्वत्र गा ऐसे समदृष्टी जो होय तया पुरुषास लक्षण ही आहे अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे अच्युत म्हणे